शेतकरी संघटनेचा शेतकरी युवा आघाडीचा कांद्याला 1000 रुपये अनुदान, कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान. कोण म्हणतं देत नाही? कोणता म्हणतोय देत नाही? शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा, शेतकरी युवा आघाडीचा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक जास्त झाल्याने कांद्याचे दर घसरले आहेत. प्रति क्विंटल 200, 300 व 600 भाव मिळत आहे. सरासरी प्रति किलो 7 रुपये शेतकऱ्यांकडून व्यापारी खरेदी करत आहेत. उत्पादन हे लागवडपेक्षा अतिशय कमी झाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. कमीत कमी 30 ते 40 रुपये शेतकऱ्यांकडून खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांदा व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा खरेदी करत आहेत. एकरी 70 ते 80 हजार कांदा लागवडीसाठी खर्च होत आहे. उत्पन्न मात्र एकरी 10,000 रुपये होत आहे. त्यामुळे शेतकरी बाजार समितीत संताप व्यक्त करत आहे. आयफोन घेण्यासाठी लोक लाख रुपये खर्च करतात. शेतकऱ्यांचा कांदा 40 रुपये प्रति किलो झाला की आरडाओरडा केली जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. व्यासपीठावरील माननीय शंकरजी गायकवाड साहेब यांच्या आदेशाखाली आज सोलापूर जिल्ह्यातील जी मार्केट कमिटी आहे तिथं कांदा बंदी किंवा मार्केट जी निलाव आहे ती बंद करण्यात आलं. ते मी शेतकरी संघटनेचा एक हिस्सा असून मी सोलापूर जिल्हा तालुका बार्शीतील एक जय जवान जय किसान हा नारा तुम्ही ऐकलेला असेल. त्यातलं मी जय जवान बी आहे आणि सध्या मी जय किसान बी आहे. पण तिथं आल्यानंतर मी पाहिलं ही जी कांदा आहे हा फाकडी कांदा सुरुवात ह्याची किती रुपयापासून ती माहित आहे? 2 रुपयापासून. 2 रुपयापासून ते जास्तीत जास्त 3 रुपये. ही एक नंबरच कांदा, पण फक्त फाकडी झाल्यामुळे काय होतंय आपला 2.5 रुपयात विकला जातो. हा कांदा एक नंबर. आज माहित पाहिजे मार्केटमध्ये 1400 ते जास्तीत जास्त 1600 ते 1700 रुपयापर्यंत गेलेला आहे. एकरी शेतकऱ्याला खर्च 50 ते 55,000 रुपये येतो आणि क्विंटलला जर म्हणलं तर 2,500 रुपये खर्च येतो. सरासरी ॲव्हरेज काढलं तर शेतकऱ्याला माहित पाहिजे काही ह्याच्यातून परवडत नाही. 1 रुपयानं घालवायचं आणि 1 रुपयानंच गोळा करायचं. ही आज सध्या परिस्थिती आहे. ही महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्याकडे काहीही लक्ष देत नाही. मी एक जय जवान जय किसान असल्यामुळे माझी तळमळ ही ते रिक्वेस्ट गायकवाड साहेब त्याच्यावरती तुम्ही बिलकुल जडपर्यंत गेला तरी चालेल. आम्ही तुमच्या बरोबर तयार आहेत. शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा जय जवान जय जवान. आज आम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याच्या मार्केटमध्ये उभे आहोत. या ठिकाणी कांद्याचे सौदे सुरू होते. कांद्याचं मार्केट एकदम डाऊन झालेलं आहे. उत्पादन खर्च जवळजवळ 2,500 रुपयांपर्यंत असताना कांद्याला 200, 300, 400, 500 रुपये दर मिळतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मी सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार खूप पोहोचायच्या अपेक्षेनं तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं होतं शेतकऱ्यांनी, आणि तुम्ही जर ह्याच्यावर लक्ष नाही दिलं तर शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करून मरायचं का? दररोज तासाला अर्ध्या तासाला एक शेतकरी आत्महत्या करून मरतोय. 24 तासामध्ये जवळजवळ 13-14 शेतकरी आत्महत्या करून मरते. तुमच्याच घरातलं जर कोण मेलं तर कसं वाटलं असतं तुम्हाला? म्हणून प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. तुमचं आयुष्य आहेच किती? तुम्ही पैसा एवढा कमवताय शेतकऱ्याला मारून, ते पैसा काय सगळं घेऊन जाताय का? आजी दादा म्हणले की आजी दादाने एवढे मोठे पैसे कमवले, आता आजी दादा मेले, काय राहिलं का? काय घेऊन गेले का संघ? म्हणून मी सरकार असेल, विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांना सांगू इच्छितोय, तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचं लक्ष द्या. नुसतं दिखावा करणं सोडून द्या आणि शेतमालाला भाव भेटले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजेत असा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आज कांद्याला उत्पादन खर्च एवढा सुद्धा भाव भेटत नाही. 700, 800, 500 रुपयाला कांदा जातोय. 2,500 रुपयाच्या पुढे कांद्याला क्विंटलला खर्च येतोय. वर्षभर इतकं काबाड कष्ट करून शेतकऱ्यांनी पिकवायचं, इतका खर्च करायचा आणि उत्पादन खर्च एवढा जर भाव भेटत नसेल तर तुम्हाला काय वाटतंय पुढे काय चांगलं राहणार आहे काय? आज कांद्याचं मार्केट हे बाहेरच्या देशामध्ये भरपूर होतं, म्हणून तू आज आपल्या कांद्याला कुणी सतत निर्यात बंद केल्या जातात, त्याच्यामुळे कुणी कांदा सुद्धा मागायला गेलं. त्यामुळे मी सरकारला सो विनंती करतोय, ही धरसोड वृत्ती बंद करा. कांद्याची निर्यात पूर्णपणे खुली करून टाका. त्यातून परकीय चलन मिळू द्या. परकीय चलन मिळाल्यानंतरच हे शेतमालाला भाव भेटणार आहे. परकीय चलन मिळाल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया वधारणार आहे. डॉलरच्या बरोबरीनं त्या ठिकाणी रुपया जाणार आहे. एकूणच देशातील
सर्वांचंच कल्याण होणार आहे. म्हणून तात्काळ सरकारने सुद्धा ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि कांद्याचे भाव 3,000च्या पुढे प्रति क्विंटल पुकारला गेला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आम्ही तर या ठिकाणी आज सांगितलेलं आहे की 2,000 रुपयाच्या आत कुणी पुकारायचं नाही आणि पुकारलं आणि काय झालं तर त्याची जबाबदारी सुद्धा आमची राहणार नाही. कारण शेतकरी आता आत्महत्या करून मारायला लागलेले आहेत. मग आत्महत्या करून मारण्यापेक्षा मारू म्हणते ह्या मनस्थितीमध्ये शेतकरी आहे. म्हणून सरकार आणि विरोधकांनी दोघांनी राजकारण सोडून द्यावं आणि कांद्याला 2,000च्या पुढे कमीत कमी भाव भेटला पाहिजे असा विचार केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता चालू जे कांदा लोकांचा 500-700 रुपयाने गेलेला आहे त्याला प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदान तात्काळ डिक्लेअर केलं पाहिजे. अन्यथा आम्ही हे मार्केट चालू देणार नाही, कुठलंच चालू देणार नाही. महाराष्ट्रभर शेतकरी त्या ठिकाणी मार्केट बंद पडतील. शेतकरी एकजुटीचा विजय. Right now and press the bell icon. Never miss an